महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेला हल्ला आणि महिला विनयभंग प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे। या प्रकरणातील एका आरोपीवर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। रविवारी 12 जुलैला भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे। महिला विनयभंग, मारहाण, वाहनाची तोडफोड आणि खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलंय। प्राथमिक तपासात केवळ शिट्टी वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला आणि त्यानंतर आरोपींनी पर्यटकांचा तब्बल 7 ते 8 किलोमीटर पाठलाग करत जीवघेणा हल्ला केल्याचं समोर आलंय। या प्रकरणातील आरोपी इगतपुरी, नांदगाव सदोम, माणिकखांब आणि परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले असून भुई आडनावाच्या एका आरोपीवर यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक DS स्वामी यांनी दिली। 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बनाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी याच्यात निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे। त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेलं आहे। याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे, त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21 दरम्यानचा, तर त्याच्यामधला तो आरोपी आहे। त्या व्यतिरिक्त आणखी असं कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे। तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहेत ह्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत। सुरुवातीला अंबड पोलीस ठाण्यात नोंद झालेला हा गुन्हा पुढील तपासासाठी इगतपुरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय। भावली धरण परिसरातील या घटनेनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्यटन स्थळांवरील सुरक्षा अधिक कडक केली आहे। उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। कायदा हातात घेणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही असा इशाराही प्रशासनाने दिलाय। महाराष्ट्र बुलेटिनसाठी भगीरथ आतकरी, इगतपुरी। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।